माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। आज एक नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे। एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं एक नवीन वेबसाईट येणार आहे। तर आता ती वेबसाईट राज्य सरकारने आपणापर्यंत आणलेली आहे। ती वेबसाईट काय असणार आहे, जेणेकरून आता बहुतांश महिलांना प्रॉब्लेम होतो आहे की जे नारी शक्ती ॲप आहे ते ओपन होत नाही आहे, तिथे एरर येतो आहे। याचं कारण असं आहे की पहिल्यांदा नुसते फॉर्म भरले जात होते, पण नारी शक्ती ॲपमधनं आता तुम्हाला तुमची लिस्टसुद्धा बघता येते। त्यामुळे तिथे ट्रॅफिक झाल्या कारणामुळे ते ॲप आता ओपन होताना प्रॉब्लेम होतो आहे। आता जर तुमचा फॉर्म जो हा तुम्ही भरलेला आहे तो जर ॲप्रूव्ह दाखवत असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, पण डिसॲप्रूव्ह एडिट अँड सबमिट असं जर येत असेल तर प्रॉब्लेम हा होत आहे। पुन्हा एडिट करण्यासाठी आपल्याला नारी शक्ती ॲप ओपन होत नाही आहे। त्यासाठी तुम्ही ह्या ॲपचा वापर करू शकता, माफ करा वेबसाईटचा वापर करू शकता। ती वेबसाईट कोणती असणार आहे आणि ती तुम्हाला कशी वापरायची आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट कसं क्रिएट करायचं आहे, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लगेच आणि बेल आयकॉन दाबा, कारण नवनवीन अपडेट MA टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी दररोज घेऊन येतच असते। तर पुढच्या अपडेट जर तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, ठीक आहे। तर आपण आता पाहूया। तर आता याकरता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्रोममध्ये जायचं आहे, क्रोम ॲप ओपन करून घ्यायचं आहे, सर्चमध्ये टॅप करायचं आहे। इथे टॅप केल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in, तर gov.in हे बघा इथे वेबसाईट आलेली आहे। इथे क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा इंटरफेस येऊन जाईल। इथे सर्वात वरची जी वेबसाईट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केलात की तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। इथे सुरुवातीला ते काय सांगितलं आहे बघा, अर्जदाराची संख्या, मंजूर अर्जदार आणि तिसऱ्या कॉलममध्ये लाभार्थी संख्या, या इथे तुम्हाला दिसतील। त्यानंतर तुम्हाला इथे 3 लाईनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर मुख्य पृष्ठ, योजनेविषयी माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन। तर आवश्यक कागदपत्रे काय हवी असतील तर तिथे एकदा आपण पाहूया। इथे क्लिक केल्यावर तुम्ही पाहू शकता तुम्हाला हे कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे, ठीक आहे। तर आता इथून आपण बॅक जाऊया। बॅक गेल्यानंतर आता तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन करून घ्यायचं आहे पहिलं। तर इथे आपण टॅप करूया लॉग इनच्या इथे। इथे टॅप केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल। इथे तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा लिहायचा आहे। मोबाईल नंबर टाकून झाल्यावर इथे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तो टाकून झाल्यावर इथे खाली तुम्ही पाहू शकता कॅप्चा आहे, तो कॅप्चा आहे त्या प्रकारे इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ॲज पर आधार कार्डवर जे आहे तसं, मोबाईल नंबर, पासवर्ड, नंतर कन्फर्म पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, हे सर्व इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे खाली स्क्रोल केल्यावर म्युन्सिपल कॉर्पोरेशन इथे टाकून द्यायचं आहे। ऑथराइज पर्सन म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे, इथे आपण क्लिक करून पाहूया कोणत्या कोणत्या कॅटेगरी आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे क्लिक करतो मी। इथे क्लिक केल्यावर तुम्ही पाहू शकता जनरल वुमन म्हणजे साधारण महिला, CRP, अंगणवाडी किंवा ग्रामसेविका, जी तुमची कॅटेगरी असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, एवढं करून झाल्यावर खाली तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला हा कॅप्चा पुन्हा इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि तो कॅप्चा टाईप करून झाल्यावर सिम्पली तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे। साइन इन झालं की तुमचं अकाउंट इथे क्रिएट झालं। साइन इन केल्यानंतर तुमचा फॉर्म परत इथे ओपन होईल, जेणेकरून तुमचा जो फॉर्म रिजेक्ट झाला असेल, पुन्हा भरायचा असेल तर तुम्ही येथून भरू शकता। कारण नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते आता एरर दाखवतं आहे। त्यामुळे मी तुम्हाला आता जी ही वेबसाईट आली आहे त्याबद्दल तुम्हाला आता इथे मी पूर्ण माहिती दिलेली आहे। तर आता दुसरा फॉर्म तुम्हाला एवढ्यात भरायचा नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काही अपडेट आल्या तर मी तुम्हाला वेळोवेळी देईन। पण ह्याच्यासाठी आहे की जर समजा तुम्हाला जर पुन्हा फॉर्म भरायचा असेल आणि नारी शक्ती ॲप जर तुमचं एरर दाखवत असेल तर तुम्ही येथून हा फॉर्म भरू शकणार आहात।
तर एम ए टेक्नॉलॉजी माध्यमातून तुम्हाला नवनवीन अपडेट जशा माझ्याकडे येतील मी तुम्हाला देत जाईनच. तत्पूर्वी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब करून घ्या, कारण पूर्ण जे नवीन GR असेल किंवा नवीन अपडेट असतील ते तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. तर आता पुरतं इथेच थांबतो. पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओसह. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.